नमस्कार बालमित्रांनो. आज आपण इयत्ता 8वीच्या मराठी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील 8वा पाठ पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे गिर्यारोहणाचा अनुभव. सदर पाठ सुरू करण्यापूर्वी आपण पाठाचे जे लेखक आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेऊया. सदर पाठाचे लेखक आहेत रमेश महालेजी, ज्यांचा जन्म आहे 1944 मध्ये. प्रसिद्ध लेखक आहेत ते. मुलांसाठी बालकथा व विज्ञान विषय यावर आधारित त्यांची 109 पुस्तके प्रकाशित आहेत. जळगाव व नाशिक आकाशवाणीवरील विविध व्याख्यानात त्यांचा सहभाग आहे. त्यांच्या पक्ष्यांची दुनिया या पुस्तकास मराठी विज्ञान परिषदेचा तसेच साहित्य परिषदेचा पुरस्कारही मिळालेला आहे. सन 2008 साली विज्ञान, 2011 साली अंतराळातील स्टेशन व 2013-14 साली चला अंतराळात या पुस्तकास राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार मिळालेला आहे. तर ही झाली लेखकांबद्दलची माहिती. गिर्यारोहणाचा अनुभव हा जो पाठ आहे, हा पाठ आपण सुरू करण्यापूर्वी या पाठाशी संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. गिर्यारोहण म्हणजे पर्वतावर चढण्याचे शास्त्र, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये आपण असंही म्हणतो ट्रेकिंग, म्हणजे पर्वतांवरती चढण्याचा जे काही शास्त्र आहे त्याला आपण गिर्यारोहण असं म्हणतो. तर सदर पाठ जो आहे तो अशाच पद्धतीच्या गिर्यारोहणासाठी गेलेल्या ईशान नावाच्या मुलाच्या संदर्भात दिलेला आहे. पाठ सुरू करण्यापूर्वी आपण पाठाची मध्यवर्ती कल्पना समजून घेणार आहोत. गंगोत्री येथे गिर्यारोहणासाठी गेलेले विद्यार्थी तेथे उद्भवलेल्या ढगफुटीच्या आणि भूस्खलनाच्या आपत्तीत यात्रेकरूंना मदत करून माणुसकीचे दर्शन घडवताना आपल्याला या पाठामध्ये दिसत आहेत. याचा वस्तुपाठ या पाठात पाहायला मिळतो. प्रस्तुत पाठ जो आहे तो किशोर या दिवाळी अंकामध्ये, म्हणजे 2014 साली किशोर हा दिवाळी अंक 2014चा जो दिवाळी अंक होता, या दिवाळी अंकात आलेला जो हा किशोर नावाचा एक संग्रह होता, त्यातून हा पाठ घेण्यात आलेला आहे. चला तर मग आपण प्रत्यक्षात पाठ पाहूया आणि समजून घेऊया आणि जाणूनही घेऊया की ईशान व त्याचे जे शाळेतले त्याच्यासोबतचे जे विद्यार्थी होते त्यांनी या गिर्यारोहणाचा जो अनुभव आहे तो कशा प्रकारे आपल्यासमोर लेखकांनी त्यांचा मांडलेला आहे. शाळेला सुट्टी लागणार होती. ईशान विचार करत होता की ही सुट्टी कशी घालवायची. व्हिडिओ गेम खेळून त्याला कंटाळा आला होता. मित्रांबरोबर रोज क्रिकेट, फुटबॉल आणि बॅडमिंटनही खेळता येऊ शकणार होते. शिवाय त्याच रोमांचक कथा वाचण्यात त्याला विशेष गोडी नव्हती. बघा, आपल्याला काय सांगितलं इथे की शाळेला सुट्टी लागलेले दिवस होते. तर या काळामध्ये ईशान विचार करत होता की ही सुट्टी आपण कशी स्पेंड करायची, कशी घालवायची. व्हिडिओ गेम खेळून तर घरात कंटाळा त्याला आलाच होता. त्याचबरोबर मित्रांबरोबर मैदानावरचे खेळही तो खेळत होता. तरीही त्यात तितकीशी त्याला मजा नव्हती राहिलेली, कारण रोज रोज तर आपल्याला ते खेळायला मिळतंच. शिवाय रोमांचक अशा कथाही त्याला वाचलेल्या त्याने होत्याच, पण त्यातही त्याला जास्तसा रस उरला नव्हता. ईशान विचार करू लागला की यावेळी सुट्टीमध्ये काहीतरी नवीन करावे, काहीतरी असे केले पाहिजे की सर्व कंटाळा नाहीसा होईल. परंतु बराच विचार करूनही त्याला सुट्टी घालवण्याचा योग्य पर्याय सापडत नव्हता. तेवढ्यात त्याला दिलासा मिळणारी घटना घडली. त्याला उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेकडून आपल्या कम्प्युटरवर एक ईमेल प्राप्त झाला. तोच ईशानच्या मित्रांनाही पाठवण्यात आला. गिर्यारोहण संस्थेने त्यांना आपल्या एका मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवले होते. बघा, ईशान विचारच करत होता की बाबा ही सुट्टी जी आहे ती आपण कशी साजरी करायची किंवा काय केलं पाहिजे या सुट्टीमध्ये. तो विचार करतच होता, परंतु त्याला काहीच सुचेना.
तेवढ्यात त्याला दिलासा देणारी एक घटना अशी घडली की त्याला एक ईमेल आला आणि तो ईमेल होता काशीच्या गिर्यारोहण संस्थेकडून. तर त्यांची जी एक मोहीम होती गिर्यारोहणाची, त्या मोहिमेमध्ये ईशानला व त्याच्या मित्रांना समाविष्ट करून घेण्यासाठीचा हा ईमेल होता. पुढे बघा, वास्तविक ईशानला गिर्यारोहणाचा विशेष छंद होता. गिर्यारोहण आता त्याचा छंद राहिला नव्हता, तर त्याला वेड लागले होते. त्याने आपल्या शहरातील एका प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेत आधीच प्रवेश घेतला होता आणि उत्कृष्ट प्रशिक्षणातून त्याला गिर्यारोहणातील बऱ्याच बारीक-सारीक गोष्टी समजल्या होत्या. त्याचे अनेक मित्रही याच संस्थेत गिर्यारोहण शिकत होते आणि त्यांची ईशानबरोबर पहाडावर अनेक प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी भागही घेतला होता. बघा, आता गिर्यारोहणाचा छंद तर ईशानला होताच, पण आता तो नुसता छंद राहिला नव्हता, त्याला त्याचे वेड लागले होते. त्याच्याबरोबर त्याचे काही मित्रसुद्धा होते. त्याने त्याच्या घराच्या जवळपास असलेल्या एखाद्या गिर्यारोहण संस्थेत ऑलरेडी आधीच प्रवेश घेतलेलाच होता. कधी म्हणजे त्याची तशी प्रॅक्टिसही म्हणजे प्रशिक्षणही त्याला मिळालं होतं, तसं ट्रेनिंग मिळालं होतं, त्याची प्रॅक्टिसही झालेलीच होती. त्याला गिर्यारोहणातल्या छोट्या छोट्या गोष्टींची माहितीसुद्धा झालेली होती. पुढे बघा, गिर्यारोहणाचा अनुभव खरोखर रोमांचक होता. आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड, विशालकाय खडक, हिरव्यागार घाटी आणि वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या पहाडी नद्या ईशान आणि त्याच्या साथीदारांना साथ घालत होत्या. त्यांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते आवश्यक उपकरणे आणि सामानाची बॅग घेऊन गिर्यारोहण करायला जात होते. आता बघा, इथे काय सांगितलंय, गिर्यारोहण हा जो विषय आहे तो खरंच रोमांचक आहे. त्याचा अनुभव ईशानसाठी खरंच रोमांचक होता. म्हणजे पहाडावर, उंच उंच पहाडावर चढणे, आकाशाला स्पर्श करणारे हे मोठे मोठे पहाड आहेत, डोंगर आहेत, त्याच्यावर चढणे, तिथले मोठे मोठे खडक, हिरव्यागार घाटी, वाहणारं वारं, हे नद्या, हे सगळं ईशानला आणि त्याच्या साथीदारांना साथ घालत होतं. ते वेळोवेळी त्यांना जेव्हा केव्हा वेळ मिळेल ते नक्की आपल्या बॅगा भरून गिर्यारोहणाला जात असत. शाळेला सुट्टी लागल्याबरोबर सर्व मित्र टॅक्सीने ऋषिकेशहून उत्तर काशीला पोहोचले. वाटेत उंच उंच पहाड पाहून ते फार रोमांचित झाले. गिर्यारोहण संस्थेच्या आपल्या साथीदारांना भेटल्यावर ईशान आणि त्याचे मित्र खूप उत्साहित झाले होते. सर्व मित्रांनी मिळून माउंटेनिअरिंगच्या सहाय्याने उत्तर काशीहून गंगोत्रीला जाण्याचा निश्चय केला. बघा, आता त्यांना शाळेची सुट्टी लागलेली आहे आणि सर्व कुठे गेलेले आहेत, ऋषिकेशहून उत्तर काशीकडे जाण्याचा सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर तिथे त्यांना त्यांच्या गिर्यारोहण संस्थेचे जे सर्व साथीदार होते ते सुद्धा त्यांना भेटले होते आणि तिथे जाऊन त्यांनी माउंटेनिअरिंगच्या सहाय्याने त्यांनी कुठे गेले होते, उत्तर काशीहून गंगोत्रीपर्यंत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. पुढे बघा, गिर्यारोहण सुरू झाले. उंच पहाडावर गिर्यारोहण करणे काही सोपे काम नव्हते. अनेक तासांच्या कठीण आणि थकवणाऱ्या चढाईनंतर शेवटी ते गंगोत्रीला पोहोचले. ईशान आणि त्याचे साथीदार गंगोत्रीला पोहोचल्यामुळे फार उत्साहित झाले होते आणि ते आपला सर्व थकवा विसरून गेले होते. परंतु गंगोत्रीला पोहोचल्यानंतर त्यांनी जे पाहिले ते काळजाला घर पाडणारे दृश्य होते. पहाडातून आलेले ढग अकस्मात फुटले आणि गंगोत्रीवर भीषण हाहाकार माजला होता. पाण्याच्या धोकादायक प्रवाहामुळे मंदिर परिसरच नव्हे तर दुकाने, हॉटेल्स आणि धर्मशाळा उद्ध्वस्त करून टाकल्या होत्या.
बरीच घरे आणि गेस्ट हाऊस नदीच्या वेगवान प्रवाहाबरोबर वाहून गेले होते. या भीषण तांडवामध्ये बरेच लोक मृत्युमुखी पडले होते. नदीचे रौद्र रूप धारण झालेले दिसत होते. बघा, ईशान व त्याच्या मित्रांचा जो गिर्यारोहण प्रवास आहे तो सुरू झाला होता आणि त्यांनी सांगितलं आहे की गिर्यारोहण करणे म्हणजे सोपं काम नाही. उंच उंच पहाडं, डोंगर जे आहेत, पर्वत, ते चढणं तितकं सहज नाही. परंतु त्यांना त्याची आवड असल्यामुळे त्यांना त्याचा थकवा जाणवत नव्हता. अनेक तासांचा त्यांनी प्रवास केलेला आहे आणि शेवटी ते गंगोत्रीला पोहोचले आहेत. गंगोत्री हे हिमालय पर्वतरांगेतील एक ठिकाण आहे जिथून गंगा नदीचा उगम होतो. हे तर आपला सर्वांनाच माहीत आहे. गंगा नदी जी आहे ती हिमालयातील गंगोत्री या ठिकाणाहून उगम पावते आणि तिथेपर्यंत हे पोहोचलेले होते. तिथे पोहोचल्यानंतर एक धक्कादायक गोष्ट अशी घडलेली आहे की तिथे ढगफुटी झालेली आहे. ढगफुटी होणे म्हणजेच अचानक जोराचा पाऊस पडणे, जोराचा डोंगरांमध्ये मोठा ढग उतरून तिथे जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्या पावसामुळे अचानक क्षणातच तिथलं चित्र बदलून जातं. पूर परिस्थिती निर्माण होते आणि अशाच प्रकारची परिस्थिती तिथे निर्माण झालेली होती. हा ढग फुटल्यामुळे तिथे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. पाण्याचा प्रवाह खूप जोराचा होता. परिसरातली मंदिरं, दुकाने, हॉटेल्स, धर्मशाळा ह्या सर्व उद्ध्वस्त झाल्या होत्या. बरेचसे गेस्ट हाऊस आणि घरंसुद्धा त्या प्रवाहात वाहून गेलेली होती. आपल्याला बाजूच्या चित्रात दिसतंय त्याप्रमाणे ढगफुटीचा प्रकार घडत असतो. बघा, मंदिर आहे, त्या मंदिराच्या परिसरातलं एवढ्या जोराचं जे पाणी वाहतंय याच्यामध्ये जर कोणी व्यक्ती अडकला तर तो जिवंत बाहेर येणं अशक्य असतं. तर तिथेही तीच घटना घडलेली आहे. मृत्यूचं तांडव पडलेलं आहे. तिथे बरीच लोक मृत्युमुखी पडलेली आहेत आणि नदीनी रौद्र रूप धारण केलेलं होतं. पुढे बघा, या तांडवात आपल्या आप्तेष्टांना गमावल्यामुळे लोक स्पुंदून रडत होते. भूस्खलन झाल्यामुळे ठिकठिकाणी अनेक तीर्थयात्री अडकले होते. ते बिचारे चारधाम यात्रा करायला निघाले होते, परंतु येथे त्यांना सर्वस्व गमवावे लागले होते. ईशान आणि त्याच्या साथीदारांनी पहाडावर हे सर्व पाहिले तेव्हा त्यांच्या अंगावर काटे आले आणि गिर्यारोहणाचा सर्व उत्साहच नाहीसा झाला. ईशान आणि त्याचे साथीदार ही परिस्थिती मूकपणे पाहू शकत नव्हते. बघा, आता तिथे ढगफुटीबरोबर आणखी काय घडलेलं आहे तर भूस्खलन म्हणजे जमिनीला भेग पडणे, भूकंपासारखा हा प्रकार आहे ज्यामध्ये जमीन खचली जाते आणि तिथे असलेली घरं किंवा ज्या काही वास्तू असतात त्या कोसळल्या जातात. तर असाही प्रकार तिथे घडला होता आणि त्या भूस्खलनामध्ये तीर्थयात्रेला आलेले जे लोक होते ते तिथे अडकलेले आहेत. काहींचे नातेवाईक तिथे मृत्युमुखी पडलेले आहेत. तर प्रत्येकजण आपल्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना गमावल्यामुळे जोरजोरात स्पुंदून रडू लागला होता. आले होते यात्रा करायला, परंतु त्यांना ही यात्रा खूपच महाग पडलेली आहे आणि सर्वस्व गमवावं लागलेलं आहे. आणि हा सर्व प्रकार ईशान व त्याच्या साथीदारांनी पाहिलेला आहे आणि त्यामुळे त्यांना भयंकर दुःख झालेलं आहे. त्यांच्या अंगावर काटा आले आहेत. परंतु हे दुःख नुसतं ईशान व त्याच्या मित्रांना पाहत बसण्यासाठी त्यांना ते जमलं नाही. त्यांना वाटत होतं की आपण आता इथे काहीतरी केलं पाहिजे, ते मूकपणे पाहणं योग्य नाही. तर आता पुढे बघा काय होतंय. अचानक तेथे भुकेने व्याकुळ झालेल्या एका मुलाने आपल्या वडिलांकडे बिस्किटची मागणी केलेली ईशानने पाहिले. वडिलांनी जेव्हा दुकानदाराला बिस्किट पुड्याची किंमत विचारली तेव्हा तो म्हणाला, बिस्किटांचा एक पुडा 100 रुपयांना मिळेल आणि पाण्याची बाटली 200 रुपयाला मिळेल. बघा,
हा सगळा प्रकार घडतानाच ईशानने काय पाहिलंय की तिथे एक भुकेने व्याकुळ झालेला मुलगा आपल्या वडिलांकडे बिस्किट मागत होता. दुकानात सर्वच वस्तूंची किंमत आता वाढली होती, कारण ज्यावेळी अशी आणीबाणीची वेळ येते, म्हणजेच असा भूकंप किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती ज्यावेळी घडते, त्यावेळी त्या ठिकाणच्या सर्वच गोष्टींवर परिणाम होतो आणि तोच परिणाम एक झालेला आहे दुकानदारीवरती. तिथल्या लोकांनी सर्व वस्तूंची किंमत जी आहे ती कैक पटीने वाढवलेली आहे. बिस्किटाच्या एका पुड्याची किंमत 100 रुपये आणि पाण्याच्या बाटलीची किंमत 200 रुपये झालेली ईशानने पाहिली. दुसरा एक हॉटेल मालक जेवणाच्या थाळीची किंमत 2000 रुपये वसूल करत होता. दुकानदारांची ही मनमानी पाहून ईशान आणि त्याचे साथीदार हैराण झाले होते. ते विरोध करत दुकानदाराला म्हणाले, काका, ही तर सरळ लूटमार आहे. 5 रुपयात मिळणाऱ्या बिस्किट पुड्याची किंमत 100 रुपये आणि 15 रुपयांच्या पाण्याच्या बाटलीची किंमत 200 रुपये कशी काय असू शकते? तर इथे बघा काय झालेलं आहे. जसं बिस्किटच्या दुकानांची ईशानने पाहणी केली, बिस्किट, पाण्याची बाटली, तसंच हॉटेलचं सुद्धा कळालेलं आहे की हॉटेलमध्ये जेवणाचं एक ताट 2000 रुपयाला विकलं जाऊ लागलं होतं. तर ही जी मनमानी चालू होती ती मनमानी ईशान आणि त्याच्या मित्रांना सहन झाली नाही. तर त्यांनी धीटपणे विचारलेलं आहे की काका, बिस्किटच्या 5 रुपयाच्या पुड्याची किंमत 100 रुपये कशी आणि पाण्याच्या 15 रुपयाच्या बाटलीची किंमत 200 रुपये कशी असू शकते? त्यावेळी त्यांनी काय उत्तर दिलं असेल बघा. मुलांनो, तुम्ही आपले काम करा. येथे पहाडावर वस्तू याच भावाने मिळतात. ज्याला गरज वाटेल तो खरेदी करेल, दुकानदार रागाने म्हणाला. ईशान आणि त्याचे साथीदार गप्प बसले. त्यांनी अडचणीत सापडलेल्या यात्रेकरूंना मदत केली. जखमी यात्रेकरूंवर प्रथमोपचार केले, त्यांची मलमपट्टी केली आणि औषधे दिली. हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी त्यांनी मदत केली आणि भुकेल्या मुलांना आपल्याबरोबर आणलेली फळे, बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या दिल्या. बघा आता पुढे, ज्यावेळी ईशानने व त्याच्या मित्राने दुकानदारांना काही प्रश्न केले, त्यावेळी दुकानदाराचं उत्तर काय आलंय की मुलांनो, तुम्ही तुमचे काम करा. इथे पहाडावरती वस्तू याच भावाने मिळतील. तुम्हाला घ्यायच्या आहेत तर घ्या, नाहीतर नका घेऊ. ज्याला वाटेल तो घेईल, नाहीतर नाही घेणार. त्यावेळी ईशान व त्याच्या साथीदारांनी काय केलेले आहे, ते गप्प बसलेले आहेत. त्यांनी त्यांच्याशी वाद घालण्याचं सोडून यात्रेकरूंना, म्हणजे अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करण्याचं ठरवलं. जखमी लोकांना त्यांनी प्रथमोपचार केला, मलमपट्टी केली, औषधं दिली. हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेतला. भुकेल्या मुलांना आपल्याबरोबर आणलेली फळे व पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे हे त्यांना फुकट वाटलेलं आहे. पुढे बघा, संध्याकाळ झाली होती. ईशानला आता खूप भूक लागली होती. त्याच्या साथीदारांनाही भूक लागली होती. त्यांना विश्रांतीची गरज जाणवत होती. पहाडाच्या कडेला एक हॉटेलसारखे घर दिसल्यावर ते मोठ्या आशेने घर मालकाकडे गेले आणि म्हणाले, काका, आम्हाला खाण्यासाठी थोडे अन्न आणि रात्रभर मुक्काम करण्यासाठी एखादी खोली देऊ शकाल? बघा आता दिवसभर सर्व यात्रेकरूंची मदत करून ईशान व त्याचे साथी जे आहेत ते थकलेले आहेत आणि त्यांनी आजूबाजूच्या परिसरात पाहिलं तर त्यांना एक हॉटेलसारखं घर दिसलं. तिथे जाऊन त्यांनी चौकशी केली की आम्हाला एक रात्र इथे वस्ती करायला मिळेल का आणि खाण्यासाठी काही मिळेल का? तर त्यावेळी बघा त्या काकांकडून काय उत्तर आलं असेल, हो, परंतु जेवणासाठी 10,000 आणि खोलीचे भाडे 15,000 रुपये द्यावे लागेल. दुकानदार काहीशा रुक्ष स्वरात म्हणाला. ते ऐकून ईशान म्हणाला, परंतु काका, जेवणाची ही किंमत आणि खोलीचे भाडे फार जास्त आहे. मुला, जीव वाचवण्यासाठी ही किंमत तर काहीच नाही. जरा विचार कर, जर भूक लागल्यावर तुम्हाला जेवण मिळाले नाही आणि रात्रभर खुल्या आकाशाखाली झोपावे लागले तर तुमचे काय हाल होतील? तेवढ्यात अचानक मोठा आवाज झाला. ईशान आणि त्याचे साथीदार आपापसात विचारविनिमय करत होते.
अचानक पहाडावरील एक घर मोठा आवाज होऊन खाली कोसळले. सर्वजण पडलेल्या घरात दाबले गेले. बघा, ज्यावेळी एका घरात ईशान व त्याचे मित्र अन्न पाण्यासाठी व राहण्याच्या सोयीसाठी विचारू लागले, त्यावेळी त्या व्यक्तीने उत्तर दिलेले आहे की जेवणाचे 10,000 रुपये लागतील आणि घराचं भाडं 15,000 रुपये होईल. त्यावेळी ईशानने त्यांच्याशी त्याच पद्धतीत विचारलेलं आहे की एवढा जास्त किंमत कशी असू शकते ह्या वस्तूंची, म्हणजे अन्न पाण्याची आणि खोलीच्या भाड्याची. त्यावेळी त्या व्यक्तीने उत्तर दिलेले आहे की जीव वाचवण्यासाठी पैसा बघितला जात नाही. जीव वाचवण्यासाठी जेवढं लागेल तेवढं माणसं देऊ शकतात. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नका घेऊ, कारण रात्रभर बाहेर जर तुम्ही झोपलात तर नक्कीच आजारी पडणार आणि भुकेमुळे तुम्हाला अशक्तपणा येणार. तेवढ्यात आणखी एक घटना घडलेली आहे. जवळच्याच पहाडावरून एक घर खाली कोसळलेलं आहे. आता पुढे बघा काय होतंय. ईशान आणि त्याचे साथीदार सर्व काही विसरून कामाला लागले. घरात राहणारे लोक देवदारच्या झाडात अडकले होते. ईशानला अशा परिस्थितीचा चांगला अनुभव होता. त्याने गिर्यारोहण संस्थेत पहाडावरून खाली पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे खास प्रशिक्षण घेतले होते. तो जाड व मजबूत दोराच्या सहाय्याने खाली उतरला आणि अडकलेल्या त्या सर्वांना बाहेर काढले. आता ईशानने व त्याच्या साथीदारांनी काय केलेले आहे, ज्यावेळी त्या पहाडावरचं एक घर खाली कोसळलेलं आहे तर त्या कोसळलेल्या घरातील लोकांना वाचवण्यासाठी त्यांनी जीवानिशी प्रयत्न लावलेले आहेत. त्यातच त्यांना काय कळालेलं आहे की त्या घरातली लोक पहाडावरनं खाली पडताना देवदारच्या झाडामध्ये अडकून पडलेली आहेत. त्यावेळी ईशानने काय केले आहे तर ईशानला ह्या सर्व परिस्थितीचा चांगला अनुभव होता. गिर्यारोहण संस्थेमध्ये हे सगळं प्रशिक्षण त्याने घेतलं होतं की जर कोणी गिर्यारोहणाच्या वेळी पहाडावरून खाली पडला तर त्याला कसं वाचवायचं, त्याची मदत कशी करायची, हे सर्व त्याला माहीत असल्याने एका मजबूत जाड दोराच्या सहाय्याने तो खाली उतरला व सर्व अडकलेल्या लोकांना बाहेर काढलेलं आहे. ईशान व त्याच्या साथीदारांना ती रात्र पहाडावर घालवावी लागली. त्यांनी आपल्याबरोबर नायलॉनचा तंबू आणला होता. त्या आधुनिक तंबूत त्यांची कोणतीही गैरसोय झाली नाही. पहाडावर झालेल्या या दुर्घटनेची माहिती सेनेला मिळाली आणि हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने बचाव अभियान सुरू ही केले होते. बघा, आता ईशान व त्याच्या मित्रांचे तर प्रयत्न चालूच होते, परंतु पहाडावर झालेली जी ही दुर्घटना आहे याची माहिती सेनेला मिळाली आणि हवाई दलाने आपलं बचाव कार्य सुरू केलं होतं. त्या रात्री ईशान व त्याचे साथीदार पहाडावरच राहिले. त्यांनी त्यांच्यासोबत नायलॉनचा एक तंबू आणला होता आणि त्या तंबूमध्ये व्यवस्थित त्यांना रात्र घालवू शकत होते, कारण तो तंबू जो होता आधुनिक प्रकारचा होता, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास त्यांना होणार नव्हता. पुढे बघा, सकाळ झाल्यावर ईशानने व त्याच्या मित्रांनी आपापसाच्या आसपासच्या जंगलातून लाकडे गोळा करून आणली व त्यांना आग लावली. त्यातून खूप धूर झाला. हा हवाई दलाच्या हेलिकॉप्टरसाठी संकेत होता. योगायोगाने एक हेलिकॉप्टर धूर पाहून खाली आले व पहाडावर घिरट्या घालू लागले. हवाई दलाच्या जवानांनी पहाडावर अडकलेल्या यात्रेकरूंना, ईशान व त्याच्या साथीदारांना पाहिले आणि हवाई दलाच्या जवानांनी तिथे मदत केलेली आहे. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने सर्वांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले होते. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना जेव्हा ईशान व त्याच्या साथीदाराचे बहादुरीचे कार्य समजले तेव्हा त्यांनी सर्वांची प्रशंसा केली. एवढेच नव्हे तर त्यांनी या मुलांना वीर पदक मिळावे म्हणून राष्ट्रपतींकडे शिफारस केली. तिकडे ईशान व त्याचे साथीदार पहाडावर झालेल्या दुर्घटनेनंतर सुरक्षित घरी पोहोचले तेव्हा ते फार खुश झाले होते.
गिर्यारोहणाचा हा अनुभव त्यांच्यासाठी कायम स्मरणात राहणारा होता. बघा, त्यांनी हवाई दलाला माहिती मिळावी यासाठी काय केलेलं आहे, तर जंगलातली लाकडं आणून ती जाळली आणि त्याच्या धुरावरती या लोकांचा संकेत हा हवाई दलाच्या हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यांनी त्वरित बचाव कार्य सुरू करून तिथे अडकलेले यात्री आणि ईशान व त्याचे साथीदार या सगळ्यांना सुखरूप तिथून बाहेर काढलेलं आहे. अशा प्रकारे ईशान व त्याच्या साथीदारांची त्यांनी जे केलेलं बहादुरीचं कार्य आहे ते सर्वत्र प्रशंसनीय अशा पद्धतीमध्ये प्रसारित झालं. त्याची राष्ट्रपतींपर्यंत शिफारस करण्यात आली की या मुलांना वीर पदक मिळावं, कारण यांनी जे कार्य केलेलं आहे ते मोलाचं कार्य आहे. तिकडे ईशान आणि त्याचे साथीदार पहाडावरचा झालेली दुर्घटना जी आहे त्यातून व्यवस्थित सुरक्षित अशा पद्धतीत आपापल्या घरी पोहोचलेले आहेत आणि ते खुशही आहेत, कारण त्यांनी खूप असं महत्त्वाचं मोलाचं समाजकार्य केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी हा गिर्यारोहणाचा जो अनुभव होता तो कायम स्मरणात राहणारा होता, कधीही न विसरू शकणारा असा हा गिर्यारोहणाचा त्यांचा अनुभव त्यांनी इथे आपल्याला मांडलेला आहे. अशा पद्धतीमध्ये हा जो गिर्यारोहणाचा ईशानचा अनुभव हा जो पाठ आहे हा इथेच समाप्त झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन एक पाठ घेऊन येणार आहोत. तुर्तास तरी आज आपण इथेच थांबतो आहोत. धन्यवाद.